नाशिकमध्ये 25/3 म्हणजे 25 मार्चपासून ते आजपर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना त्यांचं लैंगिक शोषण करणं आणि त्याच वेळेला त्याचा दबाव आणून त्याचं धर्मांतरण करण्यासाठी प्रयत्न करणं या संदर्भामध्ये फार भयंकर म्हणता येतील असे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांनी कंपनीमध्ये काम करणारी फिर्यादी महिला हिच्यासोबत वेळोवेळी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी सांगून धार्मिक भावना दुखावल्या तर आहेतच, पण लग्नाचं वचन देऊन परत शारीरिक संबंध ठेवणं आणि नाहीतर बदनामी करू असं ब्लॅकमेलिंग केलेलं आहे. जवळजवळ 9 या पद्धतीच्या तक्रारी नाशिक पोलिसांनी खूप तत्परता दाखवून लक्ष घातलेलं आहे. इतकंच नव्हे तर महिला पोलिसांना पाठवून त्याच्यामध्ये त्या गुन्हे समोर येतील असा प्रयत्न केलेला आहे. नाशिकमध्ये अनेक सामाजिक संघटना काम करत असून तसंच कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक शोषण करणं किंवा धर्मांतर करणं या संदर्भामध्ये योग्य ते कायदे असून सुद्धा या संदर्भामध्ये कुठलीही भीती किंवा कुठलीही भीड, कुठलाही संकोच, कुठली लज्जा, खद्दखेद या आरोपीला वाटत नव्हता. आणि त्यामुळे नुकतंच अधिवेशनामध्ये जो धर्मांतरण विरोधी कायदा 25 तारखेला मंजूर झाला तो किती गरजेचा होता हे महत्त्व यामधून अधोरेखित झालेले आहे. कामाच्या ठिकाणी या प्रकारचे दबाव आणून महिलांची सामाजिक सांस्कृतिक घडी उचकटून टाकून त्यांना कुठल्या तरी धर्मामध्ये मुस्लिम धर्माच्या प्रभावाखाली आणण्याचा हा प्रयत्नाचा निषेध हा तर मी करतेच. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रबोधनामध्ये महिला कुठे दिसत नाही असं जे म्हणतात अशा सर्व विचारवंतांनी अशा घटनांचा निषेध पण केला पाहिजे. कारण महिलांचं प्रबोधन करणं ही त्यांच्या कुटुंबाच्या बरोबरीने सर्व समाजाची जबाबदारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा आरोपींच्यापर्यंत नाशिक पोलीस पोचल्यामुळे अशा प्रवृत्तींना खीळ बसलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की या संदर्भामध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचे गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केलेले आहेत असं मला वाटतं. पण त्याचबरोबर या महिलांना समुपदेशन आणि त्यांनासुद्धा पुढे नोकऱ्या IT मध्ये चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी लागल्या पाहिजेत, जेणेकरून विक्टिमायझिंग द विक्टीम या महिलांनाच अजून विक्टीम म्हणून त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. आणि मी स्वतः पाठपुरावा करते. माझं यामध्ये नाशिक पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे असं मत झालेलं आहे. कुठल्याही साक्षी पुराव्यामध्ये हस्तक्षेप तर आमच्याकडून होणारच नाही, परंतु या मुलींना काही मदत लागत असेल तर त्यांना त्या संदर्भामध्ये कायदेशीर मदत त्याचबरोबर मानसिक आधार देण्यासाठी मी स्वतः उपसभापती म्हणून आणि शिवसेना नेता म्हणून तत्पर आहे. त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा असं मी त्यांना आवाहन करते.